नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या टॉपिकचं नाव आहे क्षेत्रफळ. व्यवसाय 37 प्रश्न पहिला. सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती येईल? सर्व चौरस एक चौरस सेमीचे आहेत. आपल्या टॉपिकचं नाव आहे क्षेत्रफळ. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण 1, 2, 3 आणि 4 आडवे 4 चौरस दिलेत आणि उभे 1, 2 आणि उभे 3 चौरस दिलेत. मग आता ही आकृती आयताची आहे, कारण की आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. म्हणजे ही बाजू 4 सेमीची आहे आणि आडवी बाजू 4 सेमी आणि उभी बाजू आहे 3 सेमीची. मग या ठिकाणी आपल्याला जर क्षेत्रफळ काढायचं असेल, आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी हे या ठिकाणी सूत्र आहे. मग लांबी आहे 4 आणि रुंदी आहे 3. यांचा जर आपण गुणाकार केला तर 4 त्रिक 12 आणि क्षेत्रफळ म्हटल्यानंतर आपण चौ लिहितो, चौरस आणि सेमी. या ठिकाणी या आकृतीचं क्षेत्रफळ असेल 12 चौरस सेमी, कारण की या ठिकाणी आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. लांबी किती? 1, 2, 3, 4 4 सेमी आणि रुंदी 1, 2, 3 सेमी. मग 4 त्रिक 12 चौरस सेमी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. सोबतच्या दोन आकृत्यांमध्ये कोणत्या आकृतीचे क्षेत्रफळ जास्त असेल? सर्व चौरस एक चौरस सेमी मापाचे आहेत. मित्रांनो, पहिली आकृती जी आहे ती चौरसाची आहे. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 सर्व बाजू समान मापाच्या आहेत. आता एक चौरस सेमी म्हणजे या ठिकाणी हे 4 सेमी, म्हणजे आडवी बाजू या ठिकाणी होईल ही बाजू 4 आणि ही बाजूसुद्धा 4 4 सेमी असेल. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. मग पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ किती येईल? तर 4 सेमी गुणिले 4 सेमी म्हणजे 4 गुणिले 4 4 चोक 16 चौरस सेमी, असं पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ येईल. दुसरी आकृती आहे आयताची. मग आता लांबी गुणिले रुंदी. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 सेमी आणि रुंदी आहे 1 आणि 2 सेमी. म्हणजे लांबी गुणिले रुंदी म्हणजे 8 गुणिले 2 8 सेमी गुणिले 2 सेमी 8 दुणे 16 16 चौरस सेमी. दुसऱ्या आकृतीचं क्षेत्रफळ आले 16 चौरस सेमी आणि पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ सुद्धा 16 चौरस सेमीच आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ समान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा. कोणत्या आकृतीचे केवळ परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते? मित्रांनो, कोणत्या आकृतीचं आपल्याला परिमिती दिल्यानंतर क्षेत्रफळ काढता येतं? तर आता पर्याय क्रमांक 1 आहे आयत. आता आयत जर म्हटलं, आयताची जर आपल्याला नुसती परिमिती दिली तर आपण मित्रांनो क्षेत्रफळ काढू शकत नाही. परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मग या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे लांबी आणि रुंदी. लांबी आणि रुंदी माहीत असेल तरच आपण आयताच्या आयताचं क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे नुसत्या परिमितीवरून क्षेत्रफळ काढू शकत नाही. त्यानंतर आपल्याला दिला चौकोन. आता चौकोन जर म्हटलं तर चौकोन ज्याला आपण 4 बाजू आहे अशी आकृती म्हणतो चौकोनाची. मग आता चौकोनाचं परिमिती दिली, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज दिली, त्याच्यावरनं आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला लांबी आणि रुंदी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून चौकोनाचं पर्याय क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी चुकीचा असेल. आता पर्याय क्रमांक आपण 3 घेतला. पर्याय क्रमांक 3 म्हणजे त्रिकोण. आता त्रिकोणाची आपल्याला परिमिती दिली, सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज दिली आणि आपल्याला सांगितलं क्षेत्रफळ काढा. आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. आपल्याला सर्व बाजूंची लांबी आणि रुंदी माहीत असणं आवश्यक आहे. त्रिकोणाच्या तीनही बाजूंची त्रिकोणाची लांबी आणि रुंदी जर माहिती असेल आपल्याला, म्हणजे तरच आपण त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. आणि पर्याय क्रमांक 4 जर घेतला आपण चौरस, तर चौरसाची आपल्याला परिमिती दिली. मग परिमिती सांगितलं आपल्याला 16 चौरस सेमी असं आपल्याला जर सांगितलं, तर यावरनं आपण अंदाज लावू शकतो की 16 कोणत्या संख्येला गुणल्यानंतर उत्तर 16 येतं. तर 4ने 4ला गुणल्यानंतर उत्तर 16 येतं. म्हणजे याचं क्षेत्रफळ याची परिमिती जर आपल्याला दिली तर त्यावरून आपण क्षेत्रफळ काढू शकतो. परिमिती या ठिकाणी आपल्याला 16 सांगितली, 16 सेमी सांगितली.
चौरस सेमीऐवजी 16 सेमी परिमिती म्हटल्यानंतर सेमीमध्ये असेल, क्षेत्रफळ चौरस सेमीमध्ये असतं. आपल्याला परिमिती सांगितली 16 सेमी, तर या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो की याची लांबी आणि रुंदी किती असणार आहे. लांबी किती असणार आहे, कारण की चौरसाच्या चारही बाजू समान असतात. मग 16 हा वर्ग आहे 4चा, म्हणजे 4 गुणिले 4. आपल्याला बाजू समजली म्हणजे आपण क्षेत्रफळ काढू शकतो. मग क्षेत्रफळ 4 गुणिले 4, 4 चौक 16 चौरस सेमी. म्हणजे नुसती आपल्याला परिमिती दिली 16. 16 परिमिती म्हणजे ह्या सगळ्या बाजू सारख्या असतात. 4, 4, 4, 4. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. आपल्याला परिमिती जर दिली चौरसाची, तर आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकतो. बाकी आयत, चौकोन आणि त्रिकोणाची परिमिती दिल्यानंतर आपण क्षेत्रफळ काढू शकत नाही. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा. एका आयताकृती मैदानाची लांबी 20 मीटर व रुंदी 10 मीटर आहे, तर त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? आयताकृती मैदान म्हटल्यावर आयताची आकृती या ठिकाणी काढून घेऊयात. आयत म्हणजे समोरासमोरच्या बाजू सारख्या. लांबी दिली आपल्याला 20 मीटर आणि रुंदी दिली 10 मीटर. तर याचं क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र अतिशय सोपं आहे. लांबी गुणिले रुंदी. मग लांबी 20, रुंदी 10. 20 गुणिले 10, 20 10 200. आणि या ठिकाणी क्षेत्रफळ म्हटलं की चौरस या ठिकाणी मीटर आहे, म्हणून चौरस मीटर हे या ठिकाणी आपलं उत्तर असेल. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 200 चौरस मीटर. प्रश्न 5वा. 15 मीटर बाजू असलेला चौरसाकृती भूखंड 10 रुपये चौरस मीटर दराने विकला, तर भूखंडाची विक्री किंमत किती रुपये येईल? विद्यार्थी मित्रांनो, चौरस आहे. चौरस म्हणजे चारही बाजू समान. चौरसाची एक बाजू दिली आपल्याला 15 मीटर, म्हणजे सगळ्या बाजू 15 मीटरच असतील. या चौरसाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू, म्हणजे 15 गुणिले 15. 15चा वर्ग आहे 225, म्हणजे क्षेत्रफळ येईल 225 चौरस मीटर. आणि हा भूखंड विकल्यानंतर 10 रुपये चौरस मीटर प्रमाणे या ठिकाणी आपण विकला. 10 रुपये चौरस मीटर प्रमाणे. भूखंडाचं क्षेत्रफळ आहे 225 चौरस मीटर आणि 10 रुपये चौरस मीटर प्रमाणे विकला, म्हणजे गुणिले 10 केला आपण, तर या ठिकाणी गुणाकार येईल. 225 आहे असेच लिहून घेणार आणि 10 वरती एक शून्य आहे म्हणून एक शून्य देणार आणि हे उत्तर आपलं येईल रुपयामध्ये. 2250 रुपयाला हा भूखंड विकला जाईल. म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 2250 रुपये. प्रश्न 6वा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 36 चौरस सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? मित्रांनो, चौरस दिलाय आपल्याला. चौरसाची आकृती या ठिकाणी आपण काढून घेऊया. चौरसाचं क्षेत्रफळ सांगितले आपल्याला 36 चौरस सेमी, म्हणजे या ठिकाणी चौरसाच्या मध्ये जी जागा आहे त्याचं क्षेत्रफळ आहे 36 चौरस सेमी. आता चौरसाचं आपल्याला परिमिती काढायची असेल तर त्या ठिकाणी सर्व बाजूंची लांबी माहिती असणं आवश्यक आहे. आता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. मग ही बाजू आणि ही बाजू म्हणजे सगळ्या बाजू सारख्याच असतात. बाजू गुणिले बाजू. मग आता 36 हा कशाचा वर्ग आहे? तर 36 आहे 6चा वर्ग, म्हणजे 6 गुणिले 6, 6 6 36, म्हणजे सगळ्या बाजू 6 सेमीच्या असतील. मग आता यावरून आपण परिमिती काढू शकतो. परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज किती येईल? 6 गुणिले 4, 6 चौक 24, 24 सेमी. म्हणजे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलं होतं, त्यावरून आपण परिमिती काढली. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, परिमिती आली 24 सेमी. प्रश्न 7वा. 60 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर आहे, तर सभागृहाची रुंदी किती? सभागृह आयताकृती आहे, मग आयताची आपण या ठिकाणी आकृती काढून घेणार. विद्यार्थी मित्रांनो, या आयताकृती सभागृहाचं क्षेत्रफळ आहे 60 चौरस मीटर. त्याची लांबी दिली आपल्याला 12 मीटर लांबी आहे. आयताच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात. खालची बाजू 12 म्हणजे वरची बाजू सुद्धा 12 मीटर असेल. मग आता ही 12 आणि 12 झाली 24. आपल्याला काढायची रुंदी. आपल्याला क्षेत्रफळ दिलंय, कारण की आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतं. मग या ठिकाणी क्षेत्रफळ दिलंय आपल्याला 60 चौरस मीटर. मग या ठिकाणी क्षेत्रफळ भागिले आपण करणार लांबी 12, 12 पंचे 60, म्हणजे आपलं या ठिकाणी उत्तर आलंय
5 म्हणजे सभागृहाची रुंदी असेल 5. म्हणजे हे बघा या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 12 गुणिले 5 12 पंचे 60. क्षेत्रफळ बरोबर 60 होतंय म्हणजे रुंदी आली 5 मीटर. म्हणून 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 5 मीटर. प्रश्न 8वा 7 मीटर उंच व 5 मीटर लांब कुंपणाच्या भिंतीस दोन्ही बाजूंनी रंग देण्यासाठी 15 रुपये दर चौरस मीटर प्रमाणे किती रुपये खर्च येईल. आपल्याला कुंपणाच्या भिंतीला रंग द्यायचा आहे दोन्ही बाजूला. कुंपणाच्या भिंतीची लांबी सांगितली आपल्याला 7 मीटर आणि रुंदी आहे 5 मीटर. या ठिकाणी ही भिंत आहे कुंपणाची 7 मीटर आणि 5 मीटर म्हणजे आयताकृती भिंत आहे. मग आयताचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 7 गुणिले 5 7 5 35 क्षेत्रफळ म्हणजे चौरस आणि मीटर. भिंतीचं एका बाजूचं क्षेत्रफळ आलंय 35 चौरस मीटर आणि रंग देण्यासाठी खर्च येतोय 15 रुपये दर चौरस मीटर प्रमाणे. म्हणजे आपण यांचा गुणाकार करणार 35 गुणिले 15 15 पाचे 75 हातचे आले 7 15 एक 15 15 दोन्ही 30 15 त्रिक 45 45 आणि 7 52. मित्रांनो हे झालं एका बाजूचं क्षेत्रफळ. म्हणजे एका बाजूला रंग देण्यासाठी एवढा खर्च येतोय 525 रुपये एका बाजूला रंग देण्यासाठी खर्च येतोय. दुसऱ्या बाजूला रंग देण्यासाठी सुद्धा तेवढाच खर्च येईल. म्हणजे एकूण खर्च झाला आहे किती 5 आणि 5 10 हातचा आला 1 2 4 आणि 1 5 5 आणि 5 10 1050 रुपये एवढा खर्च येईल. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 1050 रुपये. प्रश्न 9वा 25 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती मैदानावर हिरवळ टाकण्यासाठी 5 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल. मित्रांनो या ठिकाणी 25 मीटर बाजू असलेला चौरसाकृती मैदान आहे. 25 मीटर बाजू असलेलं चौरसाकृती मैदान. चौरसाकृती मैदान म्हणजे सर्व बाजू समान 25 मीटर सर्व बाजू 25 मीटर. मग आता या मैदानावर आपल्याला हिरवळ टाकायची आहे. आता त्यासाठी आपल्याला चौरसाकृती मैदानाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू म्हणजे 25 गुणिले 25 यांचा आपण या ठिकाणी गुणाकार करूया. 25 गुणिले 25 25 5 125 हातचे आले 12 25 दुने 50 50 आणि 10 60 आणि 2 62. क्षेत्रफळ आलंय 625 चौरस मीटर. एवढं चौरसाकार मैदानाचं क्षेत्रफळ आहे. त्यावर आपल्याला हिरवळ टाकायची आणि हिरवळ टाकण्यासाठी 5 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे खर्च येतो. मग आपण या ठिकाणी क्षेत्रफळ गुणिले 5 रुपये प्रमाणे या ठिकाणी किती खर्च येईल 5 5 25 हातचे आले 2 5 दुने 10 2 12 हातचा आला 1 5 36 आणि 1 31 3125 रुपये एवढा खर्च येतोय चौरसाकृती मैदानावर हिरवळ टाकण्यासाठी. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 3125 रुपये. प्रश्न 10वा 15 मीटर लांब व 10 मीटर रुंद खोलीस 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसवता येतील. मित्रांनो खोली आहे 15 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद. या ठिकाणी हे 15 आणि 10. बघ आता आयताकार खोली आहे त्याचं क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर आता 15 मीटर गुणिले 10 मीटर 15 लांबी गुणिले रुंदी 15 गुणिले 10 15 10 150 चौरस मीटर हे झालं क्षेत्रफळ. आयताकार खोलीचं क्षेत्रफळ झालं 150 चौरस मीटर. आता 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा बसवता येतील. आता भागिले 1 चौरस मीटर. मग आता 150ला जर आपण भागिले 1 केलं तर उत्तर तेवढंच येणार आहे 150 एवढंच उत्तर येणार आहे. म्हणजे आपल्याला किती फरशा बसवता येतील तर 150च फरशा बसवता येतील. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण क्षेत्रफळ या टॉपिकवरचा व्यवसाय बघितला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.